फायनली गाईज आपण आता पोहोचलोच्या लोकेशनवर. MS धोनी सर आहेत ना, त्यांचा इथं फ्लॅट आहे. फायनली गाईज हे बघू शकता तुम्ही, हा एंट्री गेट आहे एस्टाडो प्रेसिडेन्शियल, म्हणजे ना ही सोसायटी आहे बघा एक्झॅक्ट त्यांची. इथे महेंद्रसिंग धोनी सरांचा फ्लॅट आहे ना. अच्छा, कोणसा आहे? इथे मॉर्निंग वॉकला सुद्धा येत होते, म्हणजे त्यांच्यासोबत ना पूर्ण बॉडीगार्ड वगैरे असतात आणि गाड्यांमध्ये सुद्धा इथनं फिरण्यासाठी जातात. व्हॉट्सअप गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज तुम्हाला थंबनेल बघून तर लक्षात आलंच असेल की आज मी कुठे आलोय. गाईज आज मी तुम्हाला दाखवणार आहे ना की आपल्या पिंपरी चिंचवडमधील ना महेंद्रसिंग धोनी यांचं घर. तर आता जस्ट तुम्ही इथं बघू शकताय, आपण आहेत मुकाई चौकमध्ये. माझ्यासमोर तुम्हाला सर्कल दिसत असेल आणि हे आपले BRT बस स्टॉप. तर आता इकडनं ना हा मेन मुकाई चौक आहे, समोर रावेत आहे. आता इकडनं ना मी तुम्हाला हा रोड दाखवतो समोर जाऊन. इथे ना एवढा ट्रॅफिक होतो ना, बापरे. मला रोड क्रॉस करण्यासाठीच इथे 15 मिनिट गेले बघा. आता या रोडनी ना मला समोर जायचं आहे, मी दाखवतो व्यवस्थित. गाईज हे बघू शकता मुकाई चौक, आणि ना इकडनं आता सरळ मला जायचं आहे. या रोडनी ना आपला एक चौक लागतो बघा, रावेतचा ब्रिज आहे अंडरग्राऊंड, तिथनं आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. गाईज आपलं PCMC ना एवढं सध्या ग्रोथ होतंय ना, म्हणजे पूर्ण डेव्हलप होत चाललंय बघा आपलं PCMC. आणि ही जी सोसायटी आहे ना समोरची रुनाल गेटवे, म्हणजे मला पण ना एक्झॅक्ट तिथेच जायचंय. आणि हा बघा आपला ना हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, हा सरळ रोड ना कात्रजला जातो एक्झॅक्ट. गाईज आता मी आलोय रावेत मधला ना हा अंडर ब्रिज आहे बघा, आणि इकडनं ना सरळ हा रोड बघा आता तुम्हाला दिसत असेल, हा आपला मेन रावेत गावामध्ये जातो, म्हणजे सरळ ना हा पुण्यामध्ये जातो बघा कात्रज साईडला. आणि आपल्याला ना एक्झॅक्ट या साईडला जायचंय. ट्रॅफिक बघा सध्या किती झालाय. गाईज तो हाच होता बघा, तो आपला मेन अंडर ब्रिज आहे. आणि इकडनं ना एक्झॅक्ट आपल्याला या साईडला जायचंय. इथे समीर लॉन्स तुम्हाला दिसेल बघा, या रोडने ना परत मला समोर आता चालत जायचंय. हा एरिया सुद्धा बघा किती इथे डेव्हलप झालेलं आहे. पहिले ना इथे काही एवढं नव्हतं, पण आता बघा जसे इथं सोसायटीज वगैरे होत गेले ना, पूर्ण हा एरिया किती ग्रोथ झालाय बघा. आणि एक्झॅक्ट याच्या अपोजिटला ना इथं आपलं समीर लॉन्स आहे. म्हणजे इथनं ना हार्डली आता मला 5 ते 10 मिनिट चालत लागतील. गाडीवरती जर आपण आलो ना तर 5 मिनिटात पण पोहोचू. आणि जस्ट आता टाइम पण बघा 5:30 वाजलेत. पाऊस काय आला नाही म्हणून आम्ही व्यवस्थित मस्त मला कव्हर करता येते. ही GK सोसायटी आहे बघा, हिचे ना भरपूर इथे आहेत. ही एक GK, परत आपल्या एरियामध्ये ना अजून भरपूर असे GKच्या सोसायटीज आहेत. म्हणजे काही विषय कसं झाला माहिती का, मी माझी सुद्धा गाडी घेऊन येऊ शकत होतो, पण आपल्या गाडीचा आहे ना समोरचा डिस्क ब्रेक काम करत नाही. आपल्या ॲक्सेस स्कूटीचा ना समोरचा ब्रेक लागतच नव्हता, त्यामुळे ना ती गाडी मी काढलीच नाही अजून. तिला मला परत शोरूमला घेऊन जायचं, तर वेळच भेटत नव्हता, म्हणून ना मी थोडंसं चालतच जाणं करतोय. आता आलोय बघा लोकेशनवरती. एक्झॅक्ट मला इथनं 2 मिनिट लागतील अजून. आणि इथनं सरळ जो रोड गेला ना हा आपला किवळे गावामध्ये जातो. म्हणजे मुकाई चौक जसं होतं ना, सेम आपलं जिथनं मुकाई चौकामध्ये आपण आतमध्ये जातो ना, ते गाव लागतं ज्याचं नाव आहे किवळे. तर ते किवळे गाव ना इथनं सरळ गेलं ना लगेच आपल्याला किवळे गाव समोर बघण्यासाठी मिळेल. आणि काहीच हा जो रोड गेला ना तर इकडनं सरळ ना रुनाल गेटवे सोसायटी लागेल. म्हणजे इथनं ना परत सरळ यायचं थोडंसं. तर फायनली गाईज आपण आता पोहोचलोच्या लोकेशनवरती. मी आलो ना एवढा वेळ, तर हेच ते लोकेशन आहे, मी तुम्हाला दाखवतो. माझ्या समोरच बघा एस्टाडो प्रॉपर्टीज, हे तुम्हाला दिसत असेल. इथनं यांची सोसायटी स्टार्ट होते. आलोय जस्ट आता आतमध्ये. इथे किती शांतता आहे तुम्ही बघा. ही बघा इथनं ना सोसायटी स्टार्ट होते. त्यांचं घर नाही, म्हणजे इथे त्यांचा फ्लॅट आहे या सोसायटीमध्ये. आणि हा रोड बघा किती छोटा रोड आहे. आणि इथनं ना मी आज एकटाच आलोय. एवढं छान वाटतं ना, एकदम शांत वातावरण झालंय. मला तर वाटलं आता पाऊस येतो, कारण माझ्यासोबत गाडी पण नव्हते, पण आलोय व्यवस्थित मी आता. बघा या साईडला ना गार्डन आहे. आणि गाईज फायनली आता तुम्हाला सोसायटी दिसत असेल, इथेच त्यांचा फ्लॅट आहे बघा. आपले MS धोनी सर आहेत ना, त्यांचा इथं फ्लॅट आहे. फायनली गाईज हे बघू शकता तुम्ही, हा एंट्री गेट आहे एस्टाडो प्रेसिडेन्शियल, म्हणजे ना ही सोसायटी आहे बघा एक्झॅक्ट त्यांची. हे तुम्हाला आता दिसत असेल इथं एस्टाडो प्रेसिडेन्शियल, आणि हीच ती सोसायटी आहे एक्झॅक्ट. आपण यांना आता विचारूयात. इथे महेंद्रसिंग धोनी सरांचा फ्लॅट आहे ना? अच्छा, महेंद्रसिंग धोनी सर का यहाँ पर फ्लैट है ना? अच्छा, क्या मैं अंदर से देख सकता हूँ? कौन सा है? वो ऊपर है, 4th नंबर वाला ना? हाँ, क्योंकि सोसाइटी में मैं गया था पहले भी. इस सोसाइटी में मैंने देखा था फ्लॅट. गाईज इथे तुम्ही बघू शकता, ही एक सोसायटी आहे आणि ही एक सोसायटी आहे. एक्झॅक्ट इथे ना 4थ्या मजल्यावरती त्यांचा फ्लॅट आहे.
म्हणजे तुम्ही म्हणसाल की मी यूट्यूबवरती चेक करून इथे आलो काय असं नाहीये. आम्ही 2021 मध्ये ना आम्ही फॅमिली म्हणून इथे फ्लॅट शोधण्यासाठी आलेलो. तर इथे एक आम्हाला एजंट भेटलेले, त्यांनी सांगितलं इथे 4 BHK फ्लॅट अवेलेबल आहे. त्यावेळेस आम्ही हा फ्लॅट पूर्ण बघितलेला. म्हणजे खूप मोठा फ्लॅट आहे, त्याचे माझ्याकडे फोटो सुद्धा आहेत, मी दाखवेल तुम्हाला. आणि त्यावेळेस मी इथे नाव बघितलेलं महेंद्रसिंग धोनी. तर मला शॉक बसलं की कुणाच असेल, म्हणून मी त्या एजंटला विचारलं. त्यांनी सांगितलं की हा खरंच त्यांचा फ्लॅट आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांनी हा विकत नाही घेतला, त्यांना नाही तर गिफ्ट दिलंय त्यांच्या फ्रेंडनी पुण्यातला. म्हणून ना मी ठरवलं की हा व्हिडिओ एकदा तुमच्याशी कव्हर करूयात म्हणून. तर गाईज हीच ती सोसायटी होती जी की मी तुम्हाला आता व्यवस्थित दाखवलेली आहे. तर तुम्हाला आपल्या पिंपरी चिंचवड मधील नाही सोसायटी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि ज्यावेळेस आपल्या पुण्यामध्ये इथे मॅच असते ना त्यावेळेस ते इथे येतात बघा. म्हणजे असं रेग्युलरली येत नाहीत, पण कधी जर आले ना तरच या साईडला ते येतात. गाईज आम्ही इथे ना फ्लॅट विचारण्यासाठी आलेलो ना, त्यावेळेस मी इथले पूर्ण फोटोग्राफ्स कव्हर केलेले. मी तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप एक फोटो दाखवतो आणि त्यांची नंबर प्लेट सुद्धा दाखवतो की खरंच इथे होतं का नाही, तुम्ही बघा म्हणून. आणि त्यावेळेस आम्हाला आयडिया पण नव्हती की इथे त्यांचा फ्लॅट असेल म्हणून. पहिलं कन्फर्मेशन केलं, त्यानंतर आम्हाला समजलं खरंच त्यांचा इथे फ्लॅट आहे म्हणून. आणि तो त्यांना गिफ्ट केला होता बघा. तुम्हाला तर माहितीच आहे ना की आपल्या एरियामध्ये ना गहुंजे स्टेडियम आहे बघा, तिथे भरपूर मॅचेस होत राहतात. तर त्यावेळेस ना IPL वगैरे कधी असेल ना तर ते नेहमी इथे येतात. भरपूर वेळेस ना मी इथे ऐकलेलं आहे की तिथे मॉर्निंग वॉकला सुद्धा येत होते. म्हणजे त्यांच्यासोबत ना पूर्ण बॉडीगार्ड वगैरे असतात आणि गाड्यांमध्ये सुद्धा इथनं फिरण्यासाठी जातात, कारण सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे ना. तुम्हाला ना इथने दिसत असतील बघा, ह्या 2 सोसायटीज होतात. गाईज इथनं आता आपलं ना पूर्ण तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. आणि हा रोड आहे ना एक्झॅक्ट किवळे गावामध्ये जातो. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला बघा इथे जय गणेश लॉन्स आहे. इथे स्कूल पण आहे बघा, नवीनच सुरुवात झालेली आहे. किती मस्त इथलं एरिया डेव्हलप केलं, त्यामुळे या एरियाला ना एवढी डिमांड आली बघा सध्या. सोसायटीज पण बघा इथे किती सुंदर सुंदर झाल्यात आता. आणि काही समोर ना एक बँकेट हॉल जो तुम्हाला मला दाखवायचं आहे, जो एकदम नवीन झालंय बघा, ते एकदा दाखवतो. त्यानंतर ना आपण इथनं आता घरी जाऊयात. हा गाईज एवढा सुंदर लॉन इथे बनवलाय ना, म्हणजे पूर्ण नवीन आहे बघा. याचं कन्स्ट्रक्शन झालं पण आता रेडी. हा हॉल बघा किती मोठा आहे आतमधनं सुद्धा. म्हणजे एरियामधलं ना पूर्ण आता एक एक गोष्ट एवढी डेव्हलप होत गेली ना. हा हॉल तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा, कारण इथे ऑलरेडी ना भरपूर आहेत, पण हा त्यातला सगळ्यात बेस्ट वाटतो मला तरी. गाईज एवढं चालतोय ना मी, कारण माझ्याकडे गाडी नसल्यामुळे ना भरपूर चालणं झालं माझ्याकडनं. पाय एकदम मोकळे झालेत. पण ठीक आहे, आता इथनं जाऊयात आपण घरी. आलो जस्ट आता आपल्या सोसायटीमध्ये. तर गाईज आता जस्ट मी घरी पोहोचले बघा, 7 वाजलेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला ना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मला ना आवर्जून हे ठिकाण तुम्हाला दाखवायचं होतं की खरंच MS धोनी सरांचा इथे फ्लॅट आहे म्हणून, त्यामुळे मी हा व्हिडिओ कव्हर केला. जर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.